आजच्या या आपल्या लाईव्ह रेकॉर्डेड टीचर्स हेल्पलाईनच्या ऑनलाईन वैयक्तिक मार्गदर्शन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, याच्या अगोदर आपले 5 सेशन झालेले आहेत. काही सेशनला तुम्ही असाल, काही सेशनला नसाल. आजचे सेशन आहे ते अर्थातच आतापर्यंत शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे, आपण जो काही पाठपुरावा करतोय तो काय आहे, आणि अर्थातच तुमचे वैयक्तिक प्रश्न डॉक्युमेंट्स बद्दल असतील, तुमचं सध्याची काय विलिंगनेस काय आहे, तुमचे सध्याचे मार्क्स काय आहे, सध्याचं मेरिट काय आहे, आणि तुमचा तिथं नंबर लागण्यासाठी आपण तुम्हाला कशी मदत करणार आहोत. जो तुम्ही ज्याच्या वरती विश्वास ठेवून टीचर्स हेल्पलाईन वरती तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म निवडलेला आहे, त्याच्या अंतर्गत आमचा प्रश्न 100% तुमचा प्रश्न आणि त्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न हा असणार आहे, आणि त्याच्यासाठीच आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत. आता सध्या हे जे काही शिक्षक भरती संदर्भातलं जे काही महत्वाचे प्रश्न आहेत हेल्पलाईनच्या माध्यमातून तुम्हाला पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा वैयक्तिक 1-to-1 मार्गदर्शन तर मिळणार आहे. सोबतच पसंतीक्रम जी स्ट्रॅटेजी आहे ती त्यावेळेस एक्झॅक्टली दिल्यानंतर तुमचे चान्सेस कसे वाढणार आहेत त्यावेळेस लॉक करत असताना आम्ही तुम्हाला पर्सनली 1-to-1 प्रत्येकाला कॉल वरती गाईड करणार आहोत. सेकंडली, ज्या काही तुमच्या अजून छोट्या मोठ्या समस्या असतील, डॉक्युमेंट्स बद्दल, तुमच्या समांतर आरक्षण प्रकल्पाबद्दल, तुमच्या एज बद्दल, व्हॉट एव्हर छोट्या मोठ्या क्वेरीज असू शकतात, गॅजेट असेल, अफिडेव्हिट असेल, त्याच्या संदर्भात तुम्हाला म्हणजे काउन्सिलिंगच्या माध्यमातून, वैयक्तिक काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण गाईड करत आहोतच. आणि झूमच्या माध्यमातून जे काही शासन निर्णय असतील किंवा एखादी कोर्ट केस असेल, तुमच्यावरती काही इश्यू असेल सध्या, किंवा सध्या पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा काही इश्यू येणार असेल, तुम्ही सेल्फ सर्टिफाय करत असताना वेगळ्या यांनी परीक्षा दिलेली आहे, म्हणजे कॅटेगरी वेगळी आहे, परंतु जेव्हा तुम्ही TIT 2025 दिली IBPS पॅटर्नने, IBPSच्या वेबसाईट वरती जाऊ हे करून सेंटरवरती जाऊन ती जी दिलेली आहे त्याच्यामध्ये जर तुमची वेगळी कॅटेगरी असेल तर तुम्ही काय करायचंय, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र भरताना तुम्ही काय करायचंय. आणि अर्थातच पहिला टप्पा विदाऊट इंटरव्ह्यूचा झाला तरी पहिल्या टप्प्यामध्ये 2, 3, 4 राऊंड होणार आहेत. विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू राऊंड मुलाखतीची तयारी कशी करायची, डेमो लेसन घेत असताना कोणती काळजी घ्यायची, किंवा काही वेळेस आपल्याला एखादा टॉपिक दिलेला असतो, नसो दिलेला असतो, तरी मग तुम्ही काय करायचं. अगदी त्यावेळेस तुम्हाला 1-to-1 त्याच वेळी ज्या दिवशी तुमचा डेमो आहे त्याच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही आपल्याशी संपर्क केला तर तुमचं व्यवस्थित मिटिंग घेऊन तुमचं समस्या निराकरण केलं जाईल. शेवटी हा लढा तुमचा वैयक्तिक जरी असला, फक्त एक मार्गदर्शन म्हणून आपण याच्या माध्यमातून काम करत आहोत. आणि अर्थातच व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत ते सध्या तुम्ही तिथे जोडलेला आहात. काही दिवसांनी आपण ते चर्चेसाठी सुद्धा सुरू करणार आहोत. जेव्हा जाहिराती सुरू होतील, जेव्हा जाहिरात येतील, तेव्हा तुमचे सेशन घेतले जातील की जाहिरात वाचायची कशी, बिंदू फिरतो कसा, बिंदू नामावलीनुसार हे जी प्रोसेस आहे ती फिरती कशी. म्हणजे आपण पाहतोय की कॉमन रोस्टर असल्यामुळे तुमचे मार्क्स आहेत परंतु तुम्हाला ती जागा एक्झॅक्टली मिळत नाही. तर ते एक्झॅक्टली त्याची कारणं काय आहेत. बऱ्याच पोर्टलवरती किती जरी जागा असल्या आणि तुमचे 1,70,000 108 जरी कॅन्डिडेट असले आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून एक कॅन्डिडेट असो किंवा 1,00,000 कॅन्डिडेट असतो, त्यांना कसा न्याय द्यायचा ही स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असताना फक्त तुम्हाला काय आहे की जसं आपल्याला इथून मुंबईला जायचंय आणि मुंबईवरून आपल्याला दिल्लीला जायचंय किंवा पुण्याला जायचंय, बारामतीला जायचंय, नांदेडला जायचंय, नागपूरला जायचं, तर तुम्हाला गुगल मॅप एक चांगलं डायरेक्शन असतं, ते सांगतं राईट कुठून घ्या, लेफ्ट कुठून घ्या. सेम वे त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहोत. सोबत पेलेकर सर आहेत, दिनकर ताळे सर आहेत, ते माझे शिक्षण उपनिरीक्षक होते. सध्या ते अवेलेबल नसणार आहे, फक्त ते तुमचं लॉक करत असताना त्यावेळेस ते तुम्हाला सांगतील, कारण सध्या तुमचा जे काही महत्वाची गोष्ट आहे त्याच्या माध्यमातून हे सगळं आपण सुरू आहे. आणि सध्या आता एक म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की मॅडम तुम्ही एका मुलांशी जेव्हा बोलणार आहात तेव्हा दुसऱ्यांशी कसं बोलणार. मी तुम्हाला आता सांगते मित्रांनो, कधी कधी ही मिटिंग आहे ना रात्रीची, जेव्हा 8 वाजता मिटिंग सुरू होते ना तेव्हा रात्री 1:30 वाजेपर्यंत संपते. पण आपलं एकच स्टेटमेंट आहे तुम्हाला, किंवा एकच कमिटमेंट आहे, जेव्हा तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन आहे ना ते तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करत असताना त्या दिवशी तुम्हाला 7 दिवस भेटो, 15 दिवस भेटो, 3 आठवडे भेटो, तेव्हा मात्र तुम्हाला वैयक्तिकच मिळेल. मग कितीही कॅन्डिडेट जॉईन झाले किंवा कसंही झाले, कारण वी हॅव द स्ट्रॅटेजी. सो आपण त्याच्या पद्धतीने तुम्हाला गाईड करणार आहोतच. येस, आता 1-to-1 आपण प्रश्नाला सुरुवात करूया. ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेज करा, आणि अर्थातच तुमचा नंबर लागावा याच्यासाठी तुम्ही हेल्पलाईन जॉईन केलेली आहे, याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे. त्यामुळे माझं याच्यामध्ये होईल का हा प्रश्न तुमचा जरी सार्थक असला, सुयुक्तिक असला, तरी सुद्धा होईलच आणि व्हायलाच पाहिजे आशेतून तुम्ही हे जॉईन केलेलं आहे. त्यामुळे तुमचे तसे प्रश्न असतील तर तुम्ही ऑलरेडी स्वतःला पहिल्यांदा सांगा की तुम्हाला शिक्षक व्हायचंय, नंतर दुनियादारी, नंतर मला विचारा की माझं होईल का. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही एकदा हेल्पलाईनच्या माध्यमातून जोडलेला आहात, त्यामुळे तुमचं एक पॉझिटिव्ह ऑलरेडी आशेचा किरण तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षक होण्यासाठी सुरू झालेला आहे. आणि आपण आता सुरुवात करूया मित्रांनो. शिक्षक भरती संदर्भात सध्या मी स्वतः
आपलं जे श्युरिटी फाउंडेशनचं काम चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही जे काम करतोय, आयुक्तांना भेटले, आयुक्तांनी सध्या मुदतवाढीसाठी नकार दिलाय. परंतु त्याच्यानंतर मी शिंदे सरांच्या माध्यमातून मंत्रालयात सुद्धा आपण मुदतवाढीसाठी प्रयत्न करतोय. अगदी नाही म्हणून सांगितलं तरी, कारण मी बऱ्यापैकी पाहते पेसा क्षेत्र असेल, आदिवासी क्षेत्र असेल, बरेच झेडपी असतील, त्यांचं रोस्टर अंतिम टप्प्यामध्ये आहे. पहिल्यांदा EIOने काय केलं मला माहित नाही, परंतु आता मात्र त्याचा भरपूर म्हणजे इश्यू होतो की त्यांनी कामं केली की नाही केली. आता रात्रंदिवस कामं चालू आहेत. अक्षरशः रात्री मंत्रालयामध्ये 9:30 वाजेपर्यंत मिटिंग जर चालत असतील, VC ऑनलाईन रात्री 10, 10:30 वाजेपर्यंत चालत असतील, रविवार असो शनिवार असो कधीही चालत असतील, याचा अर्थ इतके दिवस फक्त म्हणजे आलेला दिवस पुढे ढकलण्याचं काम केलं. आणि आता रातोरात जेव्हा शिक्षक वेळेवरती जॉईन व्हायची सुरुवात केली तेव्हा यांनी काम सुरू केलेलं आहे. बाय द वे काही असलं तरी काही खूप वेळ लागणार नाही. त्यांनी सांगितले की जुलै ऑगस्ट मध्ये, मॅक्स टू मॅक्स जुलैमध्येच पहिला टप्पा आम्ही पूर्ण करू, आणि दुसरा टप्पा जे आपल्याला वाटत होतं फार कमी होईल, होतोय की नाही माहित नाही, तो सुद्धा नेक्स्ट 3 महिन्यानंतर त्यांचा करण्याचा मानस आहे. आणि तो त्यांना करावाच लागणार आहे, बिकॉज तुम्ही तुमच्या सेल्फ सर्टिफाईड फॉर्मवरती पुन्हा एकदा चेक करा, जे तुम्ही सेल्फ तिथं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असं लिहून आलेलं आहे. आय होप सो की एवढं सगळं क्लिअर आहे. सध्याचे GR 1 मेचा GR असेल, 20 जानेवारीचा GR असेल, 20 एप्रिलचा GR असेल, याच्यानुसार आणि शिक्षकांची पात्रता याच्या संदर्भातले वेगवेगळे GR आपल्या ऍपमध्ये अपलोड केलेले आहेत. आणि ते मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून, टीचर हेल्पांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही पहा, तुमची मेल फिमेलची लिंक एकदा तुम्ही पाहून घ्या. आणि सध्या तुम्ही म्हणजे सध्या तर तुम्ही पॅनिक व्हायची गरज नाही. जसं जसं जाहिराती येतील तसं जाहिराती कुठल्या वाचायच्या, इव्हन दो वाचायच्या सोडा, ज्या तुम्हाला प्राधान्यक्रम आलेत ना, तुम्हाला कोणतेही येऊ शकतात, परंतु तुमची तिथं पात्रता काय, आणि पात्रता काय असताना जागा किती, आणि तुम्ही नक्की लॉक कोणते करायचे, त्याच्यासाठी एक्झॅक्टली आपलं 90% काम आपलं ते आहे. आणि 10% तुमचे इतर प्रश्न आहेत, ते त्यावेळेस सुरू होईल जेव्हा ऍक्च्युली प्राधान्यक्रम सुरू होतील, जेव्हा जाहिराती येतील. सो ओव्हर टू यू. प्रत्येकाने तुमचा प्रश्न विचारू शकता. मला असं वाटतं माझा आवाज येतोय, आणि जो प्रश्न विचारणार आहे हँड रेस केल्यावरती तुम्ही कॅमेरा सुरू करायचा आहे. आय एम रिक्वेस्टिंग टू ऑल. निकिता. येस हा येस मॅम, निकिता. सगळ्यात पहिला प्रश्न माझा पात्रतेचाच आहे. तो आधी विचारलाय मी, पण माझं थोडं कन्फ्युजन आहे, प्लीज ऐकून हो. घ्या. मॅडम, माझं 10वीचं मीडियम सेमी इंग्लिश आहे, म्हणजे मी मॅथ सायन्स सेमी इंग्लिश मध्ये शिकले, बाकी विषय मराठीत शिकले. आणि 12वी BSc B.Ed सगळं इंग्लिश मीडियम मध्ये झालंय. तर मी मराठी मीडियम साठी पात्र कशी असणार, कारण मी मराठीत शिकलीच नाहीये ना 10वी मध्ये. तरी मी मराठीला पात्र असेल का शिकवायला? तुम्ही प्रथमतः तुमचं D.Ed आहे की B.Ed आहे? B.Ed आहे, B.Ed इंग्लिश मीडियम, 12वी सायन्स इंग्लिश मीडियम, BSc इंग्लिश मीडियम. फक्त 10वी मध्ये माझं सेम इंग्लिश होतं. त्यातही मी जे सब्जेक्ट साठी आता अप्लाय करते ते सब्जेक्ट मी इंग्लिश मध्ये शिकले, सेमी मॅडम ऐका ना, असल्यामुळे. पहिली तर गोष्ट मी तुमचं हं, ऐका ना, तुमचं सेमी असल्यामुळे होपफुली तुम्ही इंग्रजी माध्यम किंवा सेमीच्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहातच, त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाहीये. हं, पण तुमचं B.Ed असल्यामुळे तुम्ही मोस्ट प्रोबॅबली तुम्ही तुमची जी पात्रता आहे ना ती B.Ed असल्यामुळे विषयानुसार तुमची पात्रता ठरणार आहे. म्हणजे तुम्ही जर आता सध्याचा मॅथ 20 सायन्स. 1 मेचा जर तुम्ही GR पाहिला असेल, त्याच्या अंतर्गत सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा पात्रता कशासाठी आहात, मॅथसाठी आहात, सायन्ससाठी आहात, दोन्हीसाठी आहात, तसा तुम्हाला विषय निवडायचा, दोन्हीसाठी आहे. तसं तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे. त्यामुळे मला असं वाटतं तुमचं कन्फ्युजन मी लास्टच्याच वेळेस दूर केलं होतं. तुम्ही मराठी हो, मीडियमचं पण तर तुम्हाला मला शक्यतो प्राधान्यक्रम जरी आले तरी तुम्ही देऊ हा तेच. नका, हे महत्वाचं हा, आहे. म्हणजे तुम्हाला कुठलेही त्यासाठीच मी येतील. म्हणते. हा येस हा येस, हा तुम्ही हा लॉक कुठले करायचे हे महत्वाचं आहे, कारण जरी आले तर तुम्हाला ते शिकवता यायला हवं, कारण मराठी मीडियमला ते मराठीचं सगळं ते नॉलेज पण असायला एक्झॅक्टली. हवं. तुम्हाला कळलं येस माझा येस. प्रश्न. हाच माझा पॉइंट आहे की जर मी मराठीमध्ये शिकलेच नाही आणि त्याच विषयासाठी मी अप्लाय करते आहे, तर मी एलिजिबल आहे, कारण आपल्याला काही येणार आहे, तुम्ही जसं सांगितलं. तुम्ही आपल्याला सायन्सचे ज्याच्यासाठी आहात अवेलेबल. ना, त्यामुळे तुम्ही अगदी म्हणजे आता तुमच्या सेमी इंग्लिश नुसार तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये प्युअर इंग्लिश साठी सुद्धा पात्र आहात. पहिली गोष्ट ऐकून घ्या, म्हणजे प्युअर इंग्लिशच्या ज्या शाळा आहेत मनपा नपाच्या, हा त्याच्यासाठी मग आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये मी नाही बोलत आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये हा हा सेमीसाठी जे काही सायन्स आणि तुमचा विषय असल्यामुळे तुम्ही त्या विषयासाठी तुमची निवड होणार आहे. अगदी 9वी ते 10वी साठी सुद्धा तुम्ही पात्र आहात, आणि ते विषयासाठी असणार आहे. अच्छा. तर मला जर मराठी प्राधान्यक्रम आले तर त्याला सोडून द्यायचे, म्हणजे लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे? ते मी नक्की काय करायचं ना ते मी तुम्हाला तेव्हा सांगणार आहे. माझा दुसरा प्रश्न आहे, TC नाहीये माझ्याकडे. TC नाहीये, पण तुमच्याकडे हा, 10वीचं माझ्याकडे प्रमाणपत्र नाहीये. असेल, तुमच्याकडे 10वीचं प्रमाणपत्र हो असेल, हो म्हणजे तुमच्या जन्मतारीख आहे. आहे. ओके, याच्या अगोदर तुम्ही शाळा हो. सोडल्याचा दाखला नाहीये का? नाही, म्हणजे आपण ते ऍडमिशनला देतो ना, तर तिकडे असं नाहीये माझ्याजवळ ओके. काही. मायग्रेशन नाहीये बर्थ तुमच्याकडे? सर्टिफिकेट आहे. नाही, बर्थ मायग्रेशन सर्टिफिकेट नाहीये, आहे. बर्थ सर्टिफिकेट आहे. तो हम्म. ऍक्च्युली तुमचं हा आहे ना बर्थ सर्टिफिकेट. हा, आणि 10वीचं हा प्रमाणपत्र असेल बघा तुमच्याकडे, मग चालेल मॅडम, TC हा. नसेल हो तरी हो. चालेल, नॉट एन इश्यू. बट आय हा. रिक्वेस्ट यू की तुम्ही ओके. त्याच्यासाठी अप्लाय करा. कधी ना कधी एका स्टेजवरती तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागतात.
अप्लाय करून ठेवा, नाही मॅडम मी मिळालं तर प्रॉब्लेम हा, नाही. मग मी ज्या शाळेतून 10वी शिकली त्या शाळेतनं डुप्लिकेट टीसी साठी रिक्वेस्ट करू का? देतात का नाही ते? नाही, काहीच गरज नाहीये तुमच्याकडे. तुम्ही जेव्हा लास्टची शाळा कुठली सोडली तिथून तुम्ही टीसी साठी अप्लाय करा. मी आता लास्ट मध्ये बीएससी केलेलं आहे, तिथलं घेऊ? हा, येस. ठीक आहे, मग बीएससी ची टीसी घेते मी. आणि काही थँक्यू गरज मॅम. नाहीये बर्थ आणि मॅडम सर्टिफिकेट जसं आणायची. माझं अच्छा आहे, पण बीएससी ची टीसी घेऊन घेते मी. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर योर टाइम. येस येस निकिता, येस येस, थँक्यू. Hello, ma'am. पर्णा. Can I speak? येस येस माय डिअर, येस. Good evening, ma'am. येस, व्हेरी गुड इव्हनिंग. मॅम मी अपर्णा सुतार सांगलीमधून आहे, सांगली जिल्हा. इंग्लिश मिडियम डीएड आहे मॅडम माझं, आणि टेट स्कोअर आहे 128. तर मी मराठी medium साठी पात्र आहे किंवा नाही, आणि जे प्युअर इंग्लिश मिडियम आहे त्याच्यासाठी म्हणजे पात्र आहे किंवा नाही पहिल्या राऊंड मध्ये? प्युअर इंग्लिश मिडियम साठी तर तुम्ही पात्र नाही आहात पहिल्या टप्प्यामध्ये. पहिली गोष्ट, जो काही 20 जानेवारीचा GR आहे. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात, सेमीसाठी पात्र आहात. रादर तुम्ही ऑलरेडी आता सुद्धा सेमीसाठीच पात्र आहात पहिल्या टप्प्यामध्ये. आणि मराठी मीडियम साठी सुद्धा तुम्ही पात्र आहात, कारण तुमचं डीएड इंग्लिश मिडियम मधून आहे. फक्त प्युअरसाठी प्युअरच घेणार आहेत असं आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे. पहिल्या टप्प्यात तर प्युअर घेणार आहेत, नंतर प्युअर जर नाही मिळाले तर मग सेमीचा विचार केला जाईल, मग डीएड इंग्लिशचा विचार केला जाईल. असं काही थोडेसे अपडेट्स आहेत आपल्याकडे. मॅडम या स्कोअरला सांगली जिल्ह्यामध्ये आसपास कुठे चान्स आहे का? म्हणजे जिल्ह्यामध्ये होईल का? आता कसं आहे की आता जागा तेवढ्यात अपलोड होतात ना, आवाज येत नाही. त्याच्यामुळे ऐका ना, आता जागा अपलोड होतात ना, त्याच्यामुळे आपल्याला कळून जाईल जागाचं काय स्थिती आहे. थोडेसे अपलोड होऊन जाते, त्यावेळेस तुम्हाला कळेल की म्हणजे आहे का चान्स. शक्यतो तुम्ही तुमच्याच इथं प्रयत्न करा, तुमचं होईल. पण तरी पण आपण थोडंसं जरा बघूया. ओके मॅम. आणखीन एक प्रश्न होता मॅम, की माझं गॅजेटचा इश्यू आहे. गॅजेट मी केलेलं आहे मॅम. काय म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव जे होतं ते गॅजेट मी बदलून घेतलेलं आहे. मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागेल का? कारण ते काढलेलं नाहीये. मॅडम, गॅजेट लागणार आहे. जरी मॅरेज सर्टिफिकेट असलं तरी महिलांनी गॅजेट काढून घ्या. कारण जेव्हा तुमचा नंबर लागतो तेव्हा मात्र फार डिफिकल्ट होईल तुम्हाला. ते तुम्हाला म्हणजे जे नॉमिनी वगैरे लावण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला ते काढूनच घ्यावं लागेल. गॅजेट आहे मॅम. मी काय विचारते, मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागेल काय? गॅजेट इज इनफ, नाही लागत मॅरेज सर्टिफिकेट. थँक्यू सो मच मॅम फॉर युअर वर्क अँड थँक्यू सो मच. आणि तुमच्याकडे बघून ऑलवेज डेली पॉझिटिव्ह राहते. गुड स्पिरिट. थँक्यू सो मच. बघूयात मॅडम सांगलीच्या किती जागा येतात त्याच्यानुसार आपण ठरवूया की लॉक करताना काय करायचं. सांगली, कोल्हापूर, सातारा. व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण. तुम्ही तो प्रायमर स्टेजला काय तर तुम्ही पाहिला काय मध्ये 27 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे आपल्या सरांचा, बेलेकर सरांचा. तो एकदा बघून घ्या. नंतरचं जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्हाला सांगेलच. आणि सर बोला. मॅडम मी तुम्हाला तर माहितच आहे, ओपन मधून एक्झाम दिली तर आता ओबीसी मध्ये भरले ना, तर ओबीसी मध्ये माझं नाव नाहीये रे त्या लिस्ट मध्ये. ते ऑलरेडी आधीच आलेली लिस्ट आहे ना. बरोबर आहे ना मग सर. आता तिथं ओबीसी मध्ये कसं काय तुमचं नाव असेल? आता तुम्हाला ते स्वतः ती कॅल्क्युलेशन करून काढायला लागेल, कारण तुम्ही पहिल्यांदा ओपन मध्ये दिलती ना. त्यामुळे ऑफकोर्स ते तर पोर्टलवरती ज्या जनरेट झालेल्या ज्या ऍड आहे त्याच्यानुसार ती लिस्ट आहे सर. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला याच्यात मार्क लिस्ट कास्ट मध्ये? नाही सर, कास्ट मध्ये काही तुम्हाला हे नाही समजणार आहे, कारण कसं आता तुमचं झालं असेल कास्ट मध्ये फॉर्म भरला असेल, पण आपल्याकडे जी आलेली लिस्ट आहे ती तर पहिली आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये नसेल. ठीक आहे, थँक्यू. झाले प्रश्न? एवढे प्रश्न विचारून तुम्ही भटवून सोडलं होतं आम्हाला, आता प्रश्न संपले तुमचे. व्हेरी गुड. एवढ्या विषयात काय प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके सर, सी यू. सर बोला. मॅम माझं एक म्हणणं होतं मॅम असं की 9th आणि 12th साठी माझा स्कोर आहे 132. पहिला टप्पा दुसरा टप्पा प्लस होतील. 30-35 हजार आहेत, मी कमीच सांगते. अच्छा त्या जर आल्या तर सर काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचा स्कोर पण चांगला आहे. डोंट वरी, बट बी रेडी हो फॉर. तेच चालतं मॅम, तेच म्हटलं. आता मग ओपन कॅटेगरी असल्यामुळे आता आणि MA BEd आहे ना, जसं लास्ट टाइम बोललो होतो मी. आपलं आदिवासी डिपार्टमेंट बद्दल बोलणं झालं लास्ट मीटिंगला. आय थिंक आपलं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. तर माझं हिस्ट्री आणि मराठी आहे माझं, पण 9वी ते 12वी साठी जागाचं थोडंसं टेन्शन आलेलं आहे. आणि सीटेट पास आहे, पण ते आता पेपरच्या नंतर आलेलं आहे. आता रिसेंटली सीटेट आहे ना, ते पास आहे. तर 9 ते 12 पर्यंत कसं काय? सर ऐका ना, 9 ते 12च्या ना तुम्हालाही माहिती आहे, स्वामी, रयत आणि बाकीच्या 10-12 संस्था सोडून सगळ्या संस्थांना पोर्टलवरती इंटरव्ह्यू साठीच येतात. आता इंटरव्ह्यू साठी येत असताना काही पैसे घेतील, काही न घेतील, हे काही कोणाचंच काही आपण सांगू शकत नाही. पण आता ना कालच एक मंत्रालयामध्ये मीटिंग झाली. 350 संस्थांना सर ऑर्डर काढले, डायरेक्ट 350. त्याच्यावरती मराठा प्रसारक मंडळ नाशिकची, ज्याच्यातून आपले शिक्षण अधिकारी आहेत ना, ते मेन आहेत तिथे. तर त्यांच्या तिथली मेन संस्था आहे की त्यांनी पोर्टलवरती जागा दिल्या नाहीत सर. त्यामुळे आता सध्याच्या आकडेवारीनुसार 10, 15, 20 हजार नुसत्या संस्थेच्या जागा आहेत. सध्या 55-60चा पण तो एक निर्णय आहे.
तो सध्या ते कॅटेगरीला वरती हो. घ्यायचा, रिझर्व्ह करायचं, कारण त्याच्यावरती शिक्षण विभागाने अजून काही ठरवलेलं नाहीये. सध्या ते विथ हेल्ड आहे, त्याच्यानुसार हो सुद्धा सगळ्यांची गणितं चेंज होऊ शकतात. कॅटेगरीमध्ये आम्ही आहोत, आमची होतील तशी तुमची होणार आहे. त्यामुळे आता हे सगळं वेळच ठरवणार आहे जागा आणि ती हम्म. कशी कन्वर्ट होईल ती. चालतं, म्हणजे वेट करण्याशिवाय ऑप्शन दुसरा कोणताच नाही. नाही सर, म्हणजे आल्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही. हा निर्णय कधी बदलू शकतो. बरोबर, चालते मॅडम. थँक्यू मॅडम. येस सर, थँक्यू.